आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजामध्ये खास करून श्रद्धेच्या नावाखाली काही रूढी, परंपरा, आघोरी कृत्य असे प्रकार महाराष्ट्रभरामध्ये चालतात आणि ते बंद झाले पाहिजेत। यासाठी लालसेनेच्या वतीनं लोकांमध्ये जाऊन प्रबोधन आम्ही करत असतो। असंच प्रबोधन आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातील आणि आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा कमंगर नावाचे जे गाव आहे त्या गावामध्ये नवस फेडण्यासाठी पाठीला गळ टोचून घेण्याची एक आघोरी परंपरा सुरू आहे। त्या देवस्थानाचं नाव मांगवीर बाबा असं असल्यामुळं बहुतांश लोकांची अशी एक समज बनलेली आहे की त्या ठिकाणी केवळ मातंग समाज जाऊन अशा पद्धतीचे नवस फेडतात, परंतु हे साप चुकीचं आहे। बहुजन समाजातील 18 पगड जातीचे लोक त्या ठिकाणी जातात आणि अशा पद्धतीनं श्रद्धेच्या नावाखाली गळ पाठीला टोचून नवस फेडतात। ही जी प्रथा आहे तर ही प्रथा कायद्याने बेकायदेशीर आहे असं सांगून आम्ही लोकांना, त्या ठिकाणच्या भाविकांना त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, त्यांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अशा प्रबोधनाला दाद देत नव्हते, कारण तो श्रद्धेचा विषय होता। आणि श्रद्धेचा विषय असल्यामुळं आम्ही जिल्हा प्रशासनाकडे, शासनाकडे वारंवार आम्ही अशा पद्धतीचे तक्रारी करत होतो की हे बंद करा, परंतु आस्थेचा विषय असल्यामुळे या ठिकाणी प्रशासन यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करत नव्हतं। आणि म्हणून आम्ही 2018 साली या प्रथेच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये 2018 साली आम्ही जनहित याचिका दाखल केली होती। ती याचिका उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आणि ती बोर्डावर जी आली त्याला नंबर पडला हा 2019 मध्ये। त्याचा जो नंबर आहे PIL नंबर 01/2019 म्हणजे 01/2019 हा PIL नंबर होता। आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये 2018-19 पासून ते 2026 पर्यंत या याचिकेची सुनावणी झालेली आहे। आणि काल 18 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाने यामध्ये अंतिम निर्णय दिलेला आहे। आणि त्या निर्णयानुसार आता केवळ शेंद्रा येथीलच नव्हे तर महाराष्ट्रभरातील अशा ज्या काही आघोरी, अनिष्ट, रूढी, परंपरा आहेत त्या सर्व परंपरा कायद्याने बेकायदेशीर मानून त्यावर बंदी घातली पाहिजे असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। हे आदेशची या ठिकाणी ही प्रत आहे की उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाची 18 एप्रिलची ही प्रत आहे। आणि त्यांनी राज्य सरकारला स्पष्ट पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत। त्यांनी खास करून या राज्याचं होम डिपार्टमेंट आणि सोशल जस्टिस डिपार्टमेंट ह्या दोघांनाही लिहिलेलं आहे की तुम्ही ह्या आदेशाच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत तुम्ही यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही व्हिजिलन्स ऑफिसर नेमा, म्हणजे दक्षता अधिकारी नेमा प्रत्येक ठिकाणी, केवळ शेंद्र्यामध्येच नाही महाराष्ट्रात जिथं जिथं म्हणून अशा पद्धतीची ज्या परंपरा, प्रथा चालू आहेत, आघोरी प्रथा आहेत, नरबळी आहेत, असे जे काही श्रद्धेच्या नावावर अंधश्रद्धा जी पसरवली जात आहे तर महाराष्ट्रभरामध्ये अशा जिथं जिथं असे काही प्रकार सुरू आहेत त्या ठिकाणी दक्षता अधिकारी नेमा आणि या प्रथा बंद करण्यासंदर्भात महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अशा पद्धतीचा परिपूर्ण कायदा नव्हता। आणि म्हणून तुम्ही नव्यानं सरकारनं एक परिपूर्ण कायदा तयार करा, जिल्हा दक्षता अधिकारी नेमा आणि या कायद्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये कुठलेही नियम नव्हते ते नियम सुद्धा तयार करा, अंमलबजावणी संदर्भात नियमावली तयार करा, अशा पद्धतीचा हा हायकोर्टाचे आदेश आहेत। आणि हायकोर्टाचे आदेश निघाल्याच्या नंतर राज्य सरकारने ज्या तातडीनं हालचाली करायला पाहिजे होता, आज 18 तारीख संपलेली आहे, जवळपास महिना या ठिकाणी होत आलेला तरी राज्य शासनानं कुठलीही हालचाल केली नाही। आणि म्हणून आज आम्ही राज्याचे गृह सचिव आणि प्रधान सचिव सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग यांना आम्ही जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत निवेदन पाठवलेलं आहे की हायकोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे, तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही राज्य शासनाला हे पाठवलेलं आहे। आणि यावर 2 महिन्याची लिमिट आहे, टाइम लिमिट आहे
या 2 महिन्यामध्ये जर कारवाई नाही झाली तर लाल सेनेच्या वतीनं राज्य सरकारच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे आणि हा जो समाज आहे त्या समाजातील अंधरूढी अंधविश्वास ह्या दूर झाले पाहिजेत आणि एक सदृढ समाज निर्मिती झाली पाहिजे या हेतून लाल सेनेचा हा लढा सुरूच राहील.